आमंत्रण सांगाय. तुझ्या घरी पण आलो. तुझ्या घरी पण आलो. राजवाडा. तिकडे हाताने पण खाली 10 वेळ खाल्ल्यावर बरोबर झालंय. ते गणपतीला पण आता घालायचं. मोठ्या गणपतीचा असेल तिथला पण आपल्या गावात घालून स्मरामि लाभस्तेषां देयस्तेषां पूस्तेषां पराजयायेषां निन्दिवरश्याम् ऊर्धयस्थितो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभिस्थिता सिद्ध्यर्थः पूजितो यस्सुरासुरेः सर्वविघ्नहर तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वेश्वरब्धकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरः देवादिशन्तो न अहम सपत्निक अस्य पत्न्याः कोमल नाम्ने श्रमं भार्याः तथा च भैरवनाथ मित्रमंडल परिवारस्य तथा च समस्त गोठळे ग्रामस्थ कश्यप गोत्र कुलत्पन्नाम दोघांनी म्हणायचे. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ तथा च प्रतिवार्षिक पार्षद महागणपती देवता प्रीत्यर्थ सत्यनारायण पूजा अख्यंक कर्म करिष्ये. सरळ हाताने खाली सोडायचे, हात झटकायचे, पळी म्हणून पाणी सोडायचं. तत्र आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्था महागणपते पूजनं च करिष्ये. आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते क्रियामाणं मया पूजा प्राणध्रुवे स्नानियं समर्पयामि हे प्रसन्न पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि हे भूर्भुवस्वः. उद्बत्ती यावर अभिषेकं पूजात पाणी घालून मनामध्ये आवडतं देवाचं जप. भद्रं कर्णे विशृणुयाम देवाः भद्रं वक्षेमाक्षभिजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवान् स्वस्ति नोभिर्यदायुः. ओम शांति. स्तं विष्णुस्तं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितदनन्तरं अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शांतिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः शैषा गणेश विद्याः गणकऋषिः निचृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं गगं च वरदं हस्ते. सिद्धे नमः. महागणाधिपतये नमः. त्यांची स्तुती करण्याचा त्यांनी आरंभ केला. नारद मुनी म्हणाले, ज्याचे स्वरूपवाणी मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्यनाश यांनी रहित असून मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो आणि जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? आपल्या मनात काय विचार चालू आहे हे सर्व मला सांगा. नारद मुनी म्हणतात, भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन सुंदर आहे. म्हणून स्वर्ग लोकात आणि कोणालाही माहीत नसलेले 10 पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. या व्रताला सत्कर्माचे व्रत असे म्हणतात. हे व्रत विधियुक्त केले असता व्रत करणारा मनुष्य
शेवटी आनंदरूपी मोक्षपदात जातो. आणि चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले आणि आपल्या मागून राजदूत येत असे पाहून ते चोर घाबरले आणि चोरलेले राजद्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून ते चोर पळून गेले. इतक्यात राजदूत सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले आणि चोरीस गेलेले राजद्रव्य त्यांनी त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहे समजून त्या दोघांना बांधले आणि आनंदाने धावत धावत राजासमोर आणले व म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरलेले हे 5 चोर आपणा समोर आणलेले आहेत. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्यांना किल्ल्यातील कारागृहात टाकण्याची आज्ञा केली. त्यावेळी आम्ही चोर नाही तर वैश्य होता असे ते म्हणत होते. परंतु सत्यनारायणाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाण्याचे सर्व द्रव्य जप्त झाले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले. त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन सुधा आणि तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भार्या घरोघरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. एके दिवशी कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली आणि ती तेथेच बसली व नंतर प्रसाद भक्षण करून आपल्या घरी आली. त्यावेळी फार रात्र झाली असल्यामुळे कलावतीला आईने प्रेमाने विचारले, हे मुले, इतके रात्र होईपर्यंत तू कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? कलावती म्हणाली, हे एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्याचं प्रभूंचे व्रत पाहिले म्हणून हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि, करोद वर्धनार्थे चंदनम समर्पयामि, मुखवासार्थे पूगी परदांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणान् समर्पयामि. हे स्थावर धूपदीपं दर्शयामि. हे प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. मंगलमूर्ते मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, दुर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पुरते. जय देव रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटे कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुणते नूपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पुरते. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरळा सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटे पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पुरते. जय देव योगे 28 विटेवारी उभा, वामांगे रुखमाये दिस दिव्य शोभा, पुंडलिका भेटे परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा. रुखमाई वल्लभा रायेच्या वल्लभा पावे जुलका. जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून काठी, कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी, देव सुरवार नित्य ते भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा. रुखमाई वल्लभा रायेच्या वल्लभा पावे जुलका. जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा, सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा. राणी रुक्माबाई राणी या सकळा, ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा. रुक्माई वल्लभा रायेच्या वल्लभा पावे जुलका. जय देव ओवाळू वार त्या गुरवंड्या येते,
चंद्रभागेमध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णवनाचा ते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा कीते जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुखमाई वल्लभा रायेच्या वल्लभा पावे जुलका जय देव आषाढी कार्तिके भक्त जन येते हो साधू जन येते चंद्रभागे मध्ये स्नान जय करते दर्शन हेळा मात्र तोय मुक्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावे वाळीते जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रुखमाई वल्लभा रायेच्या वल्लभा पावे जुलका जय देव मंगलमूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसन्नं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि हरि ओम यज्ञमयन्त दैवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमाना सजन्त यत्र पूर्वे साध्यासन्त देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे शमे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यम वैराज्यम पारमेश्चम राज्य महाराजाधिपत्यमयन्त समुद्रपर्या एषा सार्वभौमा सार्वायुषान्ताय परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एतराळप्रेष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेते एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् मंत्रपुष्पं समर्पयामि सत्यनारायण महाराज की मंगलमूर्ती फलितं त्रैलोक्यं चराचर तस्मात् फलप्रदानेन सफलास्तु मनोरथः फला कोमल वैकुंठात जोडी शोभित लक्ष्मी आणि नारायण अभिजितरावांच्या जोडीने आज पुरला सत्यनारायण या अहो घ्यायला लागते बघा पण ती कसं आहे ह्याची पण व्हिडिओ परत नाही की परत आणखी अर्थ सांग काय तुला काय
चला महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. तरी सर्व पूजा करताना महाप्रसादा करता नैवेद्य उपस्थित राहील. चला कोण बसवले त्यांना कोण वाढायचं सांगतो तिकडे बघ पुढे बघ पुढे बघ बाय बाय कर पी दे तिला बाय इकडे पी बाळाला पी दे तिला बाळाला पी दे बाय हा तिकडे बघ ना छान आहे मस्त आहे आता पोरगी वाटते काय हवं होतं
बाबू ए तुला आरो मागे बघ ए पोरा सावकाश जेवा व्यवस्थित सर्वांना वाडा कोतळे गावी बुरणात देव करा नदी काठी कोतळे गावात बुरणात देव बुरणात देवाची करतो मी सेवा जेवणाऱ्या मंडळींनी सावकाश जेवा बोला कुंडली कवरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वरण 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 देऊ का दुपारी जेवण साखर पडायची मला डायरेक्ट मिळली तर मिळू द्या जेवणामध्ये साखर द्या हे भाज्या आता ठीक आहे एका ताटात बसलाय एकाला पाहिजे एकाला नाही नाही सांगायला लागेल बघा इकडे काही स्माइल दिली तुम्ही बघा ना बनवर पापड बिपड टाकू का तिकडं? होय.
म्हणजे काकांती होतं ना म्हणले आमचं काकांती येत ना त्यावेळेस बसवायची म्हणलं आम्ही तिकडे राजवांना गणपती बसवला एवढा पाहू शकता पाहू त्यांनी काय नव्हतं एवढं छत्री जर हे धरलं तरी गणपती घरी बनवायची हिरगुळून गेला गणपती एवढा पाहू छत्री काय कोणता तरी सारखी छत्री हिरगुळून गेला पहिली माती इकडनं देणार गणपती घरीच बनायची कलर बिलर घरीच बनायचं आपल्याला कळून म्हणजे 100% कुठून तरी ना उडी मार भाऊ ना केलता का आमच्याकडून